भारताचे चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी जे विधान केलेलं आहे आणि सामाजिक कार्यकर्त्यांना झुरळ म्हटलेलं आहे, यावर बरीच टीका टिप्पणी होते. आपल्यासोबत विनायक राऊते, माजी खासदार आहेत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. सर, या टीका टिप्पणी होते, ज्या पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं आहे सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल, तुमची काय भावना आहे या सगळ्याबद्दल? आजपर्यंत शासनकर्ते सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा जनतेसाठी लढणाऱ्या लोकांना ठेचून काढत होते, पण दुर्दैवाने आज सर्वोच्च न्यायालय सुद्धा ह्या सामाजिक कार्यकर्त्यांना आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनात्मक भूमिका घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मंडळींना जर अशा पद्धतीने झुरळ म्हणत असतील तर हे दुर्दैव आहे लोकशाहीचं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत म्हणून मला थेट काय त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आहे, पण हे भारत नेमकं कोणत्या दिशेने चाललं आहे, आपल्या देशाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने चालले, हाच प्रश्न आता सर्वांच्या समोर उभा राहिलेला आहे. ते म्हणतायत की न्यायव्यवस्थेचा आणि ज्या काही व्यवस्था आहेत त्यांचा दुरुपयोग होतोय आणि त्यामुळे हे सगळे परजीवी आहेत. परजीवी म्हटलंय त्यांनी सामाजिक कार्यकर्ते. न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग होतो हे त्यांनी मान्य केलं, हे खरंच योग्य आहे, पण ते दुरुपयोग करणारे नेमके कोण आहेत? तर सध्याचे राज्यकर्ते आहेत, हेच खऱ्या अर्थाने न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग करतात आणि आपले राजकीय दबावापोटी आपल्याला हवा तसा न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न करतायत. हे सर्वोच्च न्यायालयाला नाकारता येणार नाही. आणि म्हणून राज्यकर्त्यांच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात ज्या वेळेला एक प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता ज्या वेळेला न्यायालयाची पायरी चढतो, त्यावेळेला त्या कार्यकर्त्याला आधारने अभय देण्याच्या ऐवजी त्याची कुचेष्टा करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. नीटची परीक्षा रद्द झाली, आपण पाहिला बराच गदारोळ झालेला आहे. 3 तरुणांनी आतापर्यंत आत्महत्या केली. बरीच प्रिपरेशन यासाठी करावं लागतं आणि तरुणांसोबत कुठेतरी त्यांच्या भविष्यासोबत हेळसांड असं म्हणावं. हे सरकारच अत्यंत घाणेरड्या वृत्तीने काम करणारे सरकार आहे. 10वीचे पेपर फुटतात, 12वीचे पेपर फुटतात, आता नीटचा सुद्धा पेपर फुटला आणि अख्ख्या त्या नीटच्या परीक्षेसाठी अहोरात्र मेहनत करून ज्या विद्यार्थ्यांनी तयारी केलेली असते आणि त्या परीक्षेची आतुरतेने वाट पाहत असतात, ही परीक्षा फुटल्यामुळे ह्या परीक्षेचे पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवन अधांतरी बनलं आहे आणि त्या नैराश्यतेच्या पोटीतूनच 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. हे सरकारला लांछनास्पद आहे. पण गेंड्याच्या कातडीचं असलेले सरकार, त्याला कशाची काही पडलेलं नाही आहे. का नीटचे पेपर फुटून दे, नाहीतर आणखी कोणी फुटून दे, पेपर फुटी करणाऱ्यांना सहजासहजी पेपर फुटतातच कसे याच्यावर गांभीर्याने विचार करण्याच्या ऐवजी ह्या सर्व प्रकाराचं थातूरमातूर स्पष्टीकरण करतात, हे दुर्दैव आहे. नक्कीच राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला असं म्हणावं का? कारण की आपण पाहतोय की राष्ट्रीय कार्यकारिणीचं जे पत्र आहे त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांचं नाव येतं, पण महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांचं नाव येत नाही. प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे कार्यकारी अध्यक्ष असं मेन्शन होत नाही. काय काय नेमकं घडतंय असं चित्र दिसतंय? अजित पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खऱ्या अर्थाने त्याला भवितव्य त्याचं जे आहे ते खूप अंधारमय दिसतंय. त्यामुळे मला प्रत्यक्ष फार काय त्याच्यावर बोलायचं नाही आहे, परंतु नक्कीच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मध्यंतरी ज्या पद्धतीने हा पक्ष हायजॅक केला होता, तर त्याची कल्पना माननीय सुनेत्राताई पवार यांना आली असेल आणि म्हणूनच त्यांनी अशा पद्धतीचं कदाचित पाऊल उचललं असेल. नक्कीच. पण शरद पवार यांच्याकडे आता हा सगळा विषय जो आहे तो गेलेला आहे आणि पार्थ पवार यांची थेट तक्रार जी आहे ती एका बड्या नेत्याने राष्ट्रवादीच्या शरद पवारांकडे केली आणि तुमच्या नातवाला समजू, आम्ही जुने जाणते कार्यकर्ते आहोत, नेते आहोत, पण आमचं पक्षामध्ये काही ऐकून घेतलं जात नाही, अशा पद्धतीची ही टीका आहे. सूत्रांकडून ही माहिती समजते. कसं पाहता? मी आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तुमच्यावर अन्याय झाला असं वाटतोय म्हणून तुम्ही शरद पवार साहेबांकडे जाताय, पण ज्या वेळेला शरद पवार साहेबांचा पक्ष फोडायला तुम्ही निघालात, एवढ्या वयामध्ये त्या भीष्माचार्यांना तुम्ही एकटे पाडलात, त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं नाही का? खंत तुमच्या मनामध्ये निर्माण झाली नाही का? आता तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शरद पवार साहेबांकडे जाऊन न्याय मागायचा प्रयत्न करताय. हे अत्यंत म्हणजे त्याची कीव करावी वाटते या दोघांची. हे दोघांचे जे कार्यकर्ते किंवा जवळचे नेते त्यांना सुद्धा पक्षामध्ये कुठेतरी समज दिली जाते. मग ब्रिजभुवन असू द्या, त्यांना सुद्धा समज देण्यात आली आणि त्यांना तर पक्ष कार्यालयामध्ये येण्यापासून सुद्धा रोखण्यात आलं. अजित पवार साहेबांचं ज्या वेळेला विमान अपघातात निधन झालं, त्यावेळेला त्याच्यानंतर ज्या पद्धतीने शंका कुशंका निर्माण झाल्या होत्या
आणि पक्षाला एकतर्फी कोणाच्या तरी दावणीला बांधायचा प्रयत्न केला जात होता. त्याच्यातूनच सुनेत्राताईंनी आता पक्ष शुद्धीकरणाचं काम हाती घेतलंय असं मला वाटतं. नक्कीच आपण पाहतोय की काल आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुम्ही रस्त्यावर उतरला होता, तुमची पण धरपकड केली. त्या ठिकाणी तुम्ही गाऱ्हाणं घातलं, ते गाऱ्हाणं सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रानं ऐकलं. पण महाराष्ट्र सरकारनं ते ऐकलंय का, हा महत्त्वाचा विषय. नाही, ह्या सध्याच्या सरकारचे कान बुजलेलेच आहेत. अगदी निष्ठुर काळजाचं सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे. आज कोकणातला केवळ आणि केवळ ज्याची उपजीविका आंबा काजूवर अवलंबून आहे, इतर कोणतंही पीक त्याला नाही आहे, तो जर शेतकरीच आज न्यायासाठी टाव फोडत असेल आणि दुर्दैव असं आहे की त्याच शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे जे आहेत ते पालकमंत्री ह्या तिन्ही जिल्ह्याचे आहेत, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड, हे सुद्धा मूग गिळून गप्प बसलेले आहेत, तोंडाला पट्टी बांधून गप्प बसलेले आहेत. आणि अशा वेळेला न्यायासाठी लढणाऱ्या कोकणवासियांना आणि त्यांच्या मदतीला धावणाऱ्या आम्हा सर्वांना काल ज्या पद्धतीने दडपशाही वृत्तीने पोलिसांनी ठेचून काढलं आणि आंदोलन ठेचून काढल्याच्या आविर्भावामध्ये हसू लागले, हे निंदनीय आहे, लोकशाहीला घातक ठरणारी बाब आहे. मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा यापूर्वी आंदोलनं केलेली आहेत, पण आंदोलन करताना त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊनच उचलायचं आणि फरफटत घेऊन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये बंद करायचं. काल मुंबईतल्या आंदोलनकर्त्यांना वेगवेगळ्या 8 ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये नेऊन बंदी केली. रेल्वेतून उतरले की डायरेक्ट पोलिसांच्या गाडीत बसवायचे. इतर अलिबाग, उरण ह्या बाजूने आलेली जी मंडळी आहेत, हे बोटीतून आले की ताबडतोब त्यांना पोलिसांच्या गाडीत बसवायचे. ही अत्यंत कुठली नीती आहे ही? लोकशाहीला तारक नाही तर मारक ठरणारी ही पोलिसांची कालची कृती, त्याची पूर्ण जबाबदारी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचीच आहे आणि त्यांना त्याचा हिशोब चुकता म्हणजे कोकणवासी आपला हिशोब चुकता करतीलच. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, महागाई वाढते, ज्या पद्धतीनं आवाहन केलं जातं तेल कमी वापरा, सोनं जास्त वर्षभर विकत घेऊ नका, विदेश दौरे टाळा, विरोधकांची नेमकी भूमिका काय? म्हणजे एक प्रश्न असा आहे की आत्ताची देशावरची ही गंभीर परिस्थिती, भारतावर आलेली गंभीर परिस्थिती का निर्माण झाली याचा खुलासा माननीय पंतप्रधान महोदयांनी कदापि आजपर्यंत केलेला नाही आहे. प्रत्येक वेळेला मन की बात बोलणारे पंतप्रधान तुम्ही का नाही जनतेला सांगत की तुम्ही आता खरोखरच ही परिस्थिती अशामुळे निर्माण झालेली आहे, किंबहुना तुमच्या परदेश नीतीच्या चुकीमुळे आणि अमेरिकेच्या केलेल्या लागून चालण्यामुळेच आज ही देशावर गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून ह्या आत्ताच्या परिस्थितीची पूर्ण जबाबदारी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनीच घ्यावी लागेल, कारण तेच हे जबाबदार आहेत. शरद पवार साहेबांनी जसं म्हटलं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांची एक बैठक माननीय पंतप्रधानांनी घ्यावी आणि स्वतः नरेंद्र मोदींनी ती परिषदेमध्ये उपस्थित राहावे, परंतु आजही पंतप्रधानांनी त्याची दखल घेतलेली नाही आणि फक्त आवाहन करतायत हे करा ते करा, गरज सरो आणि वैद्य मरो अशी आता त्यांची पद्धत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतलेली आणि अंतरवली सराटी इथे 28 मेला त्यांनी सर्व समाज बांधवांना एकत्र येण्याचं आवाहन केलेलं आहे. प्रकरण पुन्हा एकदा मराठा समाजाचं आरक्षणाचं चिघळतं असं चित्र दिसतंय. मराठा समाजाला काही प्रमाणात न्याय मिळवून देण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांनी दिलं हे नाकारता येणार नाही, पण ते पूर्ण करणं हे शासनाचं कर्तव्य आहे. आज शासन त्या घेतलेल्या जबाबदारीची पूर्तता करायला कमी पडतं आहे, म्हणूनच कदाचित मनोज जरांगेंना पुन्हा एकदा आंदोलनाची भाषा करावी लागते असं मला वाटतं. नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.